एक धक्कादायक बातमी समोर येत आहे नांदेडमधनं, जिथे शेतमाल विकण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या घटनेने नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे। नांदेड शहरातील तरोडा नाका परिसरातील ही घटना आहे। लिमगाव येथील शेतकरी संदेश पोहरे हे आपल्या भाजीपाला विक्रीसाठी बाजारात आले होते। नेहमीप्रमाणे ते आपला माल विकत असताना बाजारातील काही गुंडांनी त्यांना घेरलेत। धक्कादायक म्हणजे या 6 गुंडांनी जबरदस्तीने संदेश पोहरे यांच्याकडील पैसे काढून घेतलेत आणि त्यानंतर त्यांना अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली। या मारहाणीत संदेश पोहरे गंभीर जखमी झाले आहेत। सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या दृश्यांमध्ये आरोपींची क्रूरता स्पष्टपणे दिसते। दिवसाढवळ्यात भर बाजारात घडलेल्या या घटनेने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या मारहाणीनंतर संदेश पोहरे यांनी तत्काळ भाग्यनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपली तक्रार नोंदवली। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या मारहाण प्रकरणातील 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आरोपी सुरेश पवारसह 5 जणांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास भाग्यनगर पोलीस करीत आहेत। या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। भर बाजारात शेतकऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणे ही एक अत्यंत निंदनीय बाब आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व आरोपींना कठोर शिक्षा देतील अशी अपेक्षा आहे।